हॅलो एव्हरीवन, तर आज बनवते हायब्रिडचा व्लॉग। इथे सगळे बसलेत, थोड्या वेळाने प्रार्थना सुरू होईल। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। प्रार्थना झाली की मेडिटेशन सुरू होतं, म्हणजे तुम्हाला थोडं रिलॅक्स फील होईल। शांत बसल्यावर सगळे किती मस्त दिसतात, नाहीतर दिवसभर दंगा असतो। मेडिटेशन झालं की येतं न्यूज टॉपिक। यामध्ये तुम्ही कोणत्याही वेगवेगळ्या न्यूज सांगू शकता, स्पोर्ट न्यूज, बिझनेस न्यूज, कोणत्याही, पण इंग्लिशमध्ये। थोडं अवघड वाटतं, पण नंतर ऑल ओके। न्यूज झाल्या की येतात व्हॅल्यू टॉपिक, पंक्च्युअलिटी, क्लीनलीनेस, हायजीन, रिस्पॉन्सिबिलिटी, रिस्पेक्ट, टीम स्पिरिट, ऑनेस्टी, शेअरिंग अँड केअरिंग। व्हॅल्यू टॉपिक म्हणजे काय? तुमच्या आयुष्यात घडलेला असा एखादा एक्सपिरियन्स पुढे येऊन सांगायचा। पंक्च्युअलिटी म्हणजे काय? तर तुम्ही कधी, कुठे आणि कसे वेळेवर पोहोचलात आणि त्याचे तुम्हाला पुढे काय बेनिफिट झाले। तसंच रिस्पॉन्सिबिलिटीचं आहे, तुम्ही कधी कोणती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली। रिस्पेक्टचं पण तसंच, तुम्ही कधी कोणाचा रिस्पेक्ट केला आहे। शेअरिंग अँड केअरिंग म्हणजे पण तसंच, तुम्ही कधी कोणासोबत काय शेअर केलं आहे, कधी कोणाची केअर घेतली आहे। ते सगळं तुमचा एक्सपिरियन्स तुमच्या शब्दात मांडायचा, फक्त इंग्लिशमध्ये। खूप सोपं आहे, आधी खूप कठीण वाटतं, त्याच्यानंतर सगळं सोपं होतं। इथे सर प्रत्येकाचं बोलणं रेकॉर्ड करून घेत आहेत। हायब्रिडला येण्याचा एक फायदा आहे की तुम्ही बिनधास्त स्टेजवर जाऊन बोलू शकता, अगदी कॉन्फिडन्सनी। तुम्ही जरी इंग्लिशमध्ये बोलताना चुकलात तरी पण सर मागून तुम्हाला सपोर्ट करतात आणि कुठे काय चुकतं हे तुम्हाला नक्की सांगतात। कोणी कोणावर हसत नाही, काही नाही, सगळे खूप फ्रेंडली वागतात। प्रत्येकजण येऊन त्याचा आपापला एक्सपिरियन्स सांगतो आणि तो आपल्याला ऐकायलाही छान वाटतो। प्रत्येकाचा वेगवेगळा एक्सपिरियन्स आपल्याला ऐकायला मिळतो। कॉन्फिडन्सने तुम्ही बोलू शकता। आपल्या लाईफमध्ये कधी, कुठे, काय घडलं होतं याची पण एक आठवण होते। सर इथे सगळ्यांचे बोलणं रेकॉर्डिंग करून घेत आहेत। न्यूज टॉपिक आणि व्हॅल्यू टॉपिक झाल्यानंतर सर इथे इंग्लिशचं लेक्चर घेतात किंवा मग कम्प्युटरचं, टॅली, एक्सेल असं काहीतरी। तुम्हाला आपला आजचा हायब्रिडचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा, आणि याचा पार्ट 2 पण आपण बनवणार आहोत। आज मी आजारी होते म्हणून मी गेले नाही, तर इथे हे सगळे बाहेर मस्त खायला प्यायला गेलेत आणि त्याचे पण व्हिडिओ बनवून मला पाठवतात। तर चला लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।